विद्यार्थी मित्रांनो, मार्केट रिसर्च अँड बिझनेस लॉ या विषयातील जे दुसरं प्रकरण आहे आपलं मागणीचं विश्लेषण, ज्याला आपण डिमांड ॲनालिसिस असं आपण म्हणतो, या प्रकरणातील व्हिडिओ क्रमांक 10 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण मागणी म्हणजे काय, मागणीची व्याख्या काय, मागणीवर परिणाम करणारे घटक, मागणीची लवचिकता, मागणीचा वक्र कोणत्या प्रकारचा असतो, मागणीचे प्रकार पाहिले आपण. त्यानंतर आपण मागणी पूर्वानुमान म्हणजे ग्राहकांच्या मतानुसार, त्याच्यानंतर विक्रेत्यांच्या मतानुसार, त्यानंतर कंपनीमध्ये असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींच्या मतानुसार किंवा वरिष्ठांच्या मतानुसार, आणि चौथा प्रकार पाहिला विशेष तज्ज्ञांच्या मतावर आधारित असणारा विक्री पूर्वानुमान. म्हणजे एखादी व्यावसायिक कंपनी असते आणि अशा कंपनी कडून आपण विक्री पूर्वानुमान निश्चित करून घेण्याचं काम करत असतो मित्रांनो. त्याला आपण विशेष तज्ज्ञांच्या मतानुसार विक्री पूर्वानुमान असं आपण म्हणतो. या प्रकाराचे आपण फायदे आणि तोटे या दोन्ही बाबतीत काल चर्चा केली. त्याच्यानंतरचा प्रकार आहे मित्रांनो विक्री पूर्वानुमान निश्चित करण्याचा 5वा प्रकार. त्याला आपण आर्थिक निर्देशकांच्या साहाय्याने विक्री पूर्वानुमान निश्चित करण्याची पद्धती असे आपण म्हणू शकतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक इंडिकेटर्स मेथड असं आपण म्हणतो. मग या प्रकारामध्ये नेमकं काय असतं, या प्रकारामध्ये सुद्धा काही फायदे आणि तोटे आहेत का? तर याच्यामध्ये आहेत मित्रांनो फायदे आणि तोटे. त्यामध्ये पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आर्थिक निर्देशकांच्या साहाय्याने विक्री पूर्वानुमान करण्याच्या पद्धतीमध्ये वस्तूंच्या मागणीला प्रभावित करणाऱ्या सर्व घटकांचा बारकाईने अभ्यास केला जातो. बघा, आर्थिक निर्देशकांच्या साहाय्याने विक्री पूर्वानुमान निश्चित करण्याच्या पद्धतीमध्ये वस्तूंच्या मागणीला प्रभावित करणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत त्या सर्व घटकांचा बारकाईनं अभ्यास केला जातो. तसेच या घटकामधील सहसंबंध व परस्पर प्रतिक्रियेबद्दल शोध घेण्याचं कार्य केलं जातं. हे जे काही घटक आहेत, मागणीवर प्रभावित करणारे जे काही घटक आहेत, या घटकांचा सहसंबंध कशा प्रकारचा आहे आणि परस्पर एकमेकांच्या एका बाजूमुळे दुसऱ्या बाजूवर कसा परिणाम होणार आहे, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. आणि येत्या वर्षभरामध्ये वस्तूकरिता किती मागणी राहील याबद्दल अंदाज घेऊन नंतर येत्या वर्षात किती विक्री होईल याचा निष्कर्ष काढला जातो. याच पद्धतीला आर्थिक निर्देशकांच्या साहाय्याने विक्री पूर्वानुमान निश्चित करण्याची पद्धती असं आपण म्हणतो. मागणीला प्रभावित करणाऱ्या विविध जे काही अनेक घटक आहेत, या घटकांना आपण आर्थिक निर्देशक असं आपण म्हणतो. ज्या वस्तूंच्या विक्रींच्या बाबतीत विक्री पूर्वानुमान करावायचे असते, अशा वस्तूंना ज्या मागणीला प्रभावित करण्याची क्षमता असणाऱ्या सर्व घटकांचा अभ्यास आपण करतो. यालाच आपण आर्थिक निर्देशकांचा शोध घेणे असं आपण म्हणत असतो. मग या पद्धतीचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे काय, की मागणीवर परिणाम करणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास करणे, त्या घटकांची माहिती घेणे आणि हे सहसंबंध घटक एकमेकावर कशा प्रकारचे परिणाम करतात या परिणामांचा विचार करणे, या परिणामांचा शोध घेणे आणि त्यावरून आपण पुढील ठराविक कालावधीसाठी विक्री पूर्वानुमान निश्चित करण्याची पद्धती होईल. मग या पद्धतीचे सुद्धा काही फायदे आहेत मित्रांनो. ते फायदे पुढील प्रमाणे आहेत. पहिला फायदा असा आहे की या पद्धतीमध्ये संगणकाचा वापर करून विक्री पूर्वानुमान काढणे सहज शक्य आहे व सुलभ असते. कारण मागणीवर परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत, आर्थिक घटक आहेत का, सामाजिक घटक आहेत का, सरकारी घटक आहेत का, आणखीन कुठले घटक आहेत, या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. या सर्व घटकांची काय स्थिती आहे, याचा परिणाम आपल्या वस्तूंच्या मागणीवर कशा पद्धतीनं होत असतो याविषयीची माहिती अगोदर एकत्रित केली जाते. याचा व्यवस्थितपणे अभ्यास केला जातो आणि त्यानंतरच विक्री पूर्वानुमान निश्चित करण्याची पद्धती केली जाते किंवा विक्री पूर्वानुमान निश्चित केला जातो. हा एक फायदा आहे. मग ही सगळी माहिती उपलब्ध असल्यामुळं
संगणकाच्या सहाय्यानं, कॉम्प्युटरच्या सहाय्यानं ही सगळी माहिती उपलब्ध असल्यामुळं या माहितीच्या आधारे पटकन आपण विक्री पूर्वानुमान निश्चित करू शकतो. हा एक फायदा या पद्धतीतला आहे. दुसरा फायदा असा आहे की मागणीला प्रभावित करणाऱ्या विविध प्रकारच्या घटकावरून केलेले अंदाज हे वास्तव स्वरूपाचे असतात. कारण मागणी कोणत्या घटकामुळं निर्माण होते, मागणी कोणत्या घटकामुळं वाढते, मागणी कोणत्या घटकामुळं कमी होते, या सर्व गोष्टींचा अभ्यास, या सर्व गोष्टींची माहिती या पद्धतीमध्ये घेतली जात असल्यामुळे या पद्धतीद्वारे विक्री पूर्वानुमान जर आपण निश्चित केला तर तो जास्तीत जास्त वास्तववादी असण्याची शक्यता असते. हा सुद्धा एक फायदा या पद्धतीचा असल्याचं दिसून येतो. याचबरोबर तिसरा फायदा आहे मित्रांनो, दीर्घकालीन अनुमान काढण्याची ही पद्धती सोपी आणि सोयीची आहे. दीर्घकालीन अनुमान काढण्याची ही पद्धती सोपी आणि सोयीची आहे. त्याचं कारण असं आहे की मोठ्या अंतराचा म्हणजे जास्त कालावधीचा 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षासाठी जर आपल्याला विक्री पूर्वानुमान निश्चित करावायचं असेल, त्याला आपण दीर्घकालीन विक्री पूर्वानुमान असं आपण म्हणतो. तर अशा या पद्धतीमध्ये, अशा या स्थितीमध्ये आपल्याला विक्री पूर्वानुमान निश्चित करण्यासाठी जास्तीत जास्त सोयीची, जास्तीत जास्त म्हणजे वास्तविक तर ही आर्थिक निर्देशकाच्या साहाय्याने तयार करण्यात आलेला विक्री पूर्वानुमान पद्धतीचाच वापर आपल्याला करावा लागतो. त्याचं कारण असं आहे की खऱ्या अर्थानं विक्रीवर परिणाम कोणकोणते घटक करतात, का करतात, त्याचा कसा परिणाम होतो, साधक बाधक आपण चर्चा आणि अभ्यास या ठिकाणी करत असतो, अनुकूल आणि प्रतिकूल या ठिकाणी आपण अभ्यास करत असतो. आणि असा हा अभ्यास केल्यानंतर आपल्याला मग या पद्धतीचा वापर करून जर आपण विक्री पूर्वानुमान निश्चित केला तर तो निश्चितचपणे आपल्याला जास्तीत जास्त फायद्याचा किंवा जास्तीत जास्त सोपा, सरळ आणि अचूक असण्याची शक्यता असते. त्यानंतरचा फायदा आहे आर्थिक निर्देशकांच्या साहाय्याने विक्री पूर्वानुमान तयार करण्याच्या पद्धतीचा, तो म्हणजे ही पद्धती कमी खर्चिक आहे. त्याचं कारण असं आहे की व्यवसाय संघटना विक्रीच्या दृष्टिकोनातून, जाहिरातीच्या दृष्टिकोनातून, वितरणाच्या दृष्टिकोनातून, उत्पादनाच्या दृष्टिकोनातून, बाजारपेठ संशोधनाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारची माहिती अगोदरच जमा करत असते, एकत्रित करत असते. मग ही आकडेवारी आणि माहिती वेगवेगळ्या अनुषंगाने जरी जमा केलेली असली, गोळा केलेली असली, तर ती माहिती आपल्याला पूरक माहिती होती, अनुषंगिक माहिती होते, सपोर्टिंग माहिती होते, इन्फॉर्मेशन होते. आणि अशा या पद्धतीचा वापर करून आपण कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी वेळामध्ये आपण विक्री पूर्वानुमान निश्चित करू शकतो. हा एक फायदा या पद्धतीचा असल्याचा आपल्याला दिसून येतो. मग जसं या पद्धतीचे फायदे आहेत तसेच या प्रकारच्या विक्री पूर्वानुमान निश्चित करण्याच्या पद्धतीचे काही दोष किंवा मर्यादा किंवा तोटेसुद्धा आहेत. तर ते आपण कोणकोणते आहेत याविषयी आपण चर्चा करूयात मित्रांनो. त्यातला पहिला दोष किंवा मर्यादा अशी आहे की या पद्धतीमध्ये पूर्वानुमान करण्यात येणारा सर्वात महत्त्वाचा अडथळा म्हणजे मागणीला प्रभावित करणारे आर्थिक संकेतांक कोणकोणते आहेत हे आपल्याला माहीत असणे कठीण असते. जर आपल्याला मागणीवर परिणाम करणारे आर्थिक काही घटक असतील तर त्या घटकांचा अभ्यास थोडासा किचकट असतो. त्याची माहिती आपल्याला व्यवस्थित पुरेशी मिळालेली आहे का, आपण संपूर्ण क्षमतेनं आणि अतिशय वास्तविकपणे या आर्थिक घटकांचा अभ्यास केलेला आहे का, याचा विचारही आपल्याला करणं गरजेचं असतं. आणि तशा पद्धतीनं जर तो नाही करण्यात आला तर मग मात्र आपल्याला हा एक अडथळा ठरू शकतो. कारण आर्थिक घटक सहजासहजी लवकर अभ्यासता येत नाहीत, लवकर त्याची माहिती मिळत नाही, लवकर लोक व्यक्त होत नाहीत आणि या दृष्टिकोनातून मिळणारी इन्फॉर्मेशन्सची सुद्धा बऱ्याच वेळेला म्हणजे सत्य असेल किंवा नाही, वास्तविक असेल किंवा नाही याबद्दल थोडीशी आशंका असते. म्हणून सर्वात महत्त्वाचा जर अडथळा या आर्थिक निर्देशकांच्या पद्धतीनं किंवा याचा अभ्यास करून जर विक्री पूर्वानुमान जर आपल्याला निश्चित करावायचं असेल तर तो सर्वात महत्त्वाचा अडथळा म्हणजे आर्थिक बाबींची माहिती आपल्याला व्यवस्थितपणे मिळते आहे का, आणि मिळत असेल तर ती उत्तम आहे, अन्यथा ती मात्र बाब अडचणीचीच ठरू शकते. दुसरी मर्यादा आहे या पद्धतीमध्ये वैचारिक विश्लेषणाला महत्त्व दिले त्यामुळे वस्तुनिष्ठता राहत नाही. आर्थिक घटक असतील, सामाजिक घटक असतील, त्यानंतर सरकारची काही धोरणांचा काही परिणाम मागणीवर होत असेल, या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या घटकांचा अभ्यास करत असताना आपल्याला एक प्रामुख्यानं एक बाब आपल्यासमोर येते. ती म्हणजे अशी बाब आहे की या पद्धतीमध्ये अनेक व्यक्ती, अनेक तज्ज्ञ, अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे मत मांडतात, वैचारिक मत मांडतात. आणि या वैचारिकता आणि
वास्तविकता यामध्ये थोडासा फरक असण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेला एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला अनेक गोष्टींचं अनेक बाबींचं ज्ञान आहे, परंतु फील्डवर काय परिस्थिती आहे याविषयीची माहिती आपल्याला नसते. आणि मग अशा स्थितीमध्ये आपल्याला या वैचारिक आणि वास्तविकता यामधली जी दरी आहे या दरीचा अडथळा या पद्धतीनं विक्री पूर्वानुमान निश्चित करत असताना आपल्याला येऊ शकतो. ही एक बाब आपण प्रामुख्यानं पाहणं गरजेचं आहे. त्यानंतरचं तिसरी मर्यादा आहे मित्रांनो, परिस्थितीनुसार व लोकांच्या सवयीमध्ये होणाऱ्या बदलानुसार आर्थिक निर्देशकांचा मागणीवर होणारा परिणाम बदलू शकतो. अनेकदा या बदलाची कल्पनाही पूर्वानुमानकर्त्याला येत नाही किंवा असत नाही. म्हणजे परिस्थितीनुसार आपण पहा, यापूर्वी चर्चा केली आपण मित्रांनो की एखाद्या बाजारपेठेमध्ये असणारी परिस्थिती ही सर्वच बाजारपेठेतल्या सर्व भागामध्ये किंवा सर्व बाजारपेठेमध्ये असेलच असं सांगता येत नाही. त्याचं कारण आहे की आर्थिक बाब ही व्यक्तिपरत्वे बदलत असते, स्थानपरत्वे बदलत असते, प्रदेशपरत्वे बदलत असते आणि शहर किंवा ग्रामीण, स्त्री किंवा पुरुष किंवा वेगवेगळ्या सामाजिक सुद्धा बाबींचा परिणाम आर्थिक बाबीवर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग आर्थिक बाब जर सगळ्यात महत्त्वाची असेल, ती व्यक्तिपरत्वे बदलत असेल, तर आपण एखाद्या तथ्यांचा, एखाद्या घटकांचा, ठराविक एखाद्या समूहांचा, त्या समूहातून काढलेल्या तथ्यांचा अभ्यास करून जर काही निष्कर्ष काढली तर ती निष्कर्ष काही वेळेला मर्यादित असण्याची किंवा मर्यादित ठरण्याची शक्यता असते. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण जे काही तथ्य एकत्रित करतो, तथ्य संकलित करतो, माहिती संकलित करतो, या माहितीच्या आधारे जर आपण काही अभ्यास करून जर निष्कर्ष काढत असू किंवा बऱ्याच वेळेला आर्थिक निकष, आर्थिक घटक असे काही अचानक बदलतात. आता आपणच कोविड-19चा जर उदाहरण घेतलं तर आपल्या लक्षात येईल. मार्च अगोदरची स्थिती आपल्या देशात अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीची होती, परंतु मार्चनंतर काय अवस्था झाली? अनेक लोकांचे रोजगार गेले, अनेक ज्यांचं हातावर पोट आहे, अतिशय गरीब मजुरी करणारे आहेत, त्यांचं सगळ्याच बाबी, लॉकडाऊन असेल किंवा कंपन्या बंद असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग बंद असतील, रोजगार बंद असेल, त्यामुळे त्यांना रोजगार मिळत नाही. आणि अशा स्थितीमध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती काय झाली असेल? मग यापूर्वी आपण अभ्यास करत असताना जर एखाद्या घटकांची आर्थिक परिस्थिती विचारात घेतलेली असेल तर ती काही कालांतराने, काही वेळेनंतर अचानक ती बदलू शकते, त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि ती जर बाब आपण विचारात नाही घेतली तर मग विक्री पूर्वानुमान निश्चित करताना म्हणजे तितकंसं वस्तुनिष्ठता त्यामध्ये येणार नाही मित्रांनो. हा सुद्धा एक दोष या पद्धतीचा असल्याचा आपल्याला दिसून येतो. याच्यानंतरचा दोष आहे मित्रांनो, आकडेवारी व माहिती मिळविण्याकरिता तसेच त्याचा नीट उपयोग करून घेण्याकरिता पुरेसे प्रयत्न केले जात नाही. आपण यापूर्वी अनेकदा चर्चा केली, विपणन संशोधनामध्ये सुद्धा आपण चर्चा केली की संशोधनाचं काम असेल, नियोजनाचं काम असेल किंवा आणखीन कुठलंही वेगवेगळ्या प्रकारचं व्यवसाय संस्थेचं काम असेल, हे काम करत असताना आपल्याला बाजारपेठेतील, समाजातील जी काही वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी असते, वेगवेगळ्या प्रकारची माहिती असते, वेगवेगळ्या प्रकारची तथ्य असतात, व्यक्तींचा समूह असतो, या समूहामधून आपण किती प्रामाणिकपणे माहिती गोळा करतो, किती मनातून म्हणजे किंवा अतिशय प्रगल्भपणे ती माहिती गोळा करतो, याचा परिणाम या बाबीवर होत असल्याचं आपल्याला दिसून येतो. आणि मग आपण ती जर माहितीच जर व्यवस्थितपणे जमा केली नाही, ती आकडेवारीच व्यवस्थितपणे गोळा केली नाही, बाजारपेठेतली वस्तुनिष्ठताच आपण व्यवस्थितपणे गोळा केली नाही, तर त्यापासून निघणारे निष्कर्ष, त्यापासून मिळालेली माहिती, त्यापासून तयार केलेला विक्री पूर्वानुमान तितकासा सत्य असणार नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळेला ही अडचण येते की ही माहिती गोळा करणारी, ही आकडेवारी गोळा करणारी यंत्रणा कशा प्रकारची आहे, किती प्रामाणिक आहे, किती तज्ज्ञ आहे, त्यांना किती अनुभव आहे, या सगळ्या गोष्टींचा परिणाम या सगळ्या बाबीवर होत असतो. म्हणून आपण ही एक बाब महत्त्वाची विचारात घेणं गरजेचं आहे की आकडेवारी आणि माहिती मिळविण्याकरता तसेच त्याचा व्यवस्थितपणे उपयोग करण्याकरता नुसते आकडेवारी आणि माहिती गोळा करूनही चालत नाही. आणखीन एक त्यानंतरची दुसरी महत्त्वाची अडचण आहे की ही जी आपण गोळा केलेली माहिती आणि आकडेवारी आहे, ही व्यवस्थितपणे ते संकलित करणं, त्याची व्यवस्थित मांडणी करणं, त्याचं व्यवस्थित विश्लेषण करणं, त्याचं व्यवस्थित त्याच्यापासून निष्कर्ष काढणं, म्हणजे या सगळ्या गोष्टी ह्या तज्ज्ञांच्या व्यक्तीवर किंवा तज्ज्ञ व्यक्तीवर अवलंबून असतात. तज्ज्ञ जरी असला तरी त्यांनी ते अगदी अतिशय मनापासून ते काम केलं पाहिजे. आणि मग या सगळ्या गोष्टी करत असताना या सगळ्या बाबींचा विचार करून जर आपण म्हणजे
व्यवस्थितपणे माहिती उपलब्ध गोळा केली नाही, जमा केली नाही, त्याचं विश्लेषण केलं नाही, त्याचं संकलन केलं नाही, तर त्यापासून मिळणारे निष्कर्षसुद्धा व्यवस्थितपणे असणार नाहीत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांख्यिकीय आणि मात्रात्मक पद्धतीद्वारे विक्री पूर्वानुमान करण्याची जी पद्धती आहे याविषयीची चर्चा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये करूयात. मित्रांनो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.